जय शिवराय मित्रांनो, हा व्लॉग तिसरा. आज आपण चाललेलो आहे सज्जनगड सातारा या ठिकाणी. पण या प्रतीक पैलवानांचं काय आवरलं नसल्यामुळे आम्हाला वेळ झालेला अगोदरच. तो फिरायला पण आम्हाला खूपच उशीर झाला आज, कारण की प्रतीक माने यांचं उरकलं नसल्यामुळे. तरी आम्ही त्यांना घेऊन जाणार नव्हतो, त्यांच्या दादासनीच घेऊन जाणार होतो, पण जाऊ दे म्हटले. दादा इकडे दुसरी अपॉइंटमेंट, त्यांना पुढच्या वेळेस घेऊन जाणार. वर गेले. आता कुठे गेले? दादा डेट वर गेले. दादा म्हणजे कोण? दादा माझे पप्पा, माझे पॉप, दादा म्हणजे प्रतीक माझे पॉप चे वडील. आता आपण चाललेलो आहे सज्जनगड या ठिकाणी. मागे इथं विष्णू बसलेला आहे, विकास बसलेला आहे. भैया सांगितलं असतं तर फोन आणि इथं वाटेत जाताना साईबाबा मंदिराच्या दिशेनं आपण पुढे चाललेलो आहे. तहसीलदार भैयाच्या घरून फोन आला की एक साधा मोबाईल घेऊन या. मग आम्ही इथं बालाजी मोबाईल शॉपिंगमध्ये एक साधा मोबाईल घेतला. आणि इथून जाताना बोगद्यातून आम्ही पुढे चाललेलो आहे. आपण सज्जनगड किती किलोमीटर आहे हो? 3. वर खायला आहे का हो? आणि जाताना खूपच सुंदर असा निसर्ग ह्या गडाच्या भोवताली आहे. इथून आपण आता वरती चाललेलो आहे. आणि ह्या पायऱ्या चढत चढत आम्ही वरती गडाच्या दिशेने चाललेलो आहे. आणि वरती जाताना मारुतीची मूर्ती आहेत आणि प्रवेशद्वार आहे खूप छान असं, आणि दोन्ही दगडांच्या कड्यांच्या मध्ये आहे. इथं खूप सुंदर असं पाण्याचं तळ आहे मंदिराच्या शेजारी. रामदास स्वामी तांगुडीच्या आणि इथं खूप सुंदर अशा पेंटिंग्स आहेत मंदिराच्या बरोबर शेजारी. आणि हे मंदिर आहे समर्थ रामदास स्वामी यांचं. मंदिरात मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्ही मंदिरात फोटो काढले नाहीत. आणि इथं पाठीमागं खूप सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे. एकदा व्हिजिट करा, खूप सुंदर असं वातावरण आहे. परत घेत नाही उड्या मारता की माहिती उडता बरोबर 25. आणि हे आहे ब्रह्मपिसा स्मारक. आणि हे उरमोडी धरण सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी या गावाजवळ 1997 साली हे बांधलं आहे. ह्याची लांबी 12 किलोमीटर आहे. आणि तो भैया घरी न सांगता आलेले. दिसतंय का? तिथनं जाऊ काय घेऊन या तर. प्रवास नाही आहे म्हणजे काय, तू येतेस आणि त्यांना काय पायऱ्या चढायचो. बाबा काय सीन आहे. खूप सुंदर असं निसर्गरम्य दृश्य आहे इथं. सज्जनगडावर कायमस्वरूपी सज्जनगड सुंदरगड अभियान सुरू आहे. आणि आता सर्व गडाचा परिसर फिरून आम्ही माघारी चाललेलो आहे. बर का आम्ही आता बरं का नको म्हणू. कळलं का? म्हण कळलं का? आम्ही आता सज्जनगडावरून खाली आलेलो आहे. आणि अशा रीतीनं आम्ही आता माघारी रेहमतपूरच्या दिशेनं चाललेलो आहे. धन्यवाद. जय शिवराय.